झी 24 तास एक पाऊल पुढे। वेस्लिंग वूडच्या प्रकरणात सुभाष घई हे अडकलेले आहेत। कशा पद्धतीने आता ते बाहेर येतात, या प्रकरणी काय कारवाई होतीये? न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहेत त्यामुळे विलासराव देशमुख यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही प्रचारादरम्यान काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केलाय। दुसरीकडे रामदास आठवले यांनीही विलासराव देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहेत। विविध घोटाळ्यांमध्ये विलासरावांचं नाव अडकल्याचा फायदा महायुतीला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा खरा मुकाबला राष्ट्रवादी बरोबर असला तरी 70 पैकी 60 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या महायुतीनं विलासरावांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। जी दिल्ली घराणेशाही आहे ती लातूरमध्ये आहे। त्या लातूरमध्ये कोणी काँग्रेसमध्ये कर्तृत्ववान नेते नाही। लातूरच्या काँग्रेसमध्ये कलाकार एका नेत्याने आपल्या पत्नीला पण डायव्हर्स दिला आपलं सदस्यत्व वाचवायला। हा इतिहास इथल्याच कलाकारांनी घडवला ना। एकावर एक कलाकार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की परिवर्तन करा। पोळी देखील भाकरी देखील एका बाजूने नाही दोन्ही बाजूने भाजावं लागते। या परिवाराची एकाधिकारशाही संपवा, लोकशाहीची पुनर्स्थापना करा, लातूरचा विकास करा। राज्याचे मुख्यमंत्री होते ते लातूरचे असल्यामुळे लातूरकरांना त्यांचा अभिमान होता आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री लातूरचे असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे म्हणून इथला मतदार हा त्यांच्या पाठीमागे उभा राहत होता। परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे घ्यायला दिलेल्या जमिनीचं प्रकरण असेल, आदर्शच्या संबंधामधली सुद्धा चर्चा असेल, त्यानंतर इथल्या सानंदाच्या संबंधातलं प्रकरण असेल, त्याचबरोबर जे इथले एक व्यक्ती आहेत ते त्यांच्या MIDC मधल्या जमिनीचा प्रश्न असेल, तर अशा पद्धतीची अनेक मुद्द्यांची चर्चा, निगेटिव्ह चर्चा जी आहे ती या पहिल्याच वेळेला विलासरावांच्या विरोधामध्ये होत असल्यामुळं मला असं वाटतं की त्याचा फटका काँग्रेस पक्षाला नक्कीच बसेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।